वाढते वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने मोटार वाहन कर कायद्यात महत्त्वाची दुरुस्ती केली आहे. विधानसभा अधिवेशनात मंजूर केलेल्या महाराष्ट्र मोटार वाहन कर दुरुस्ती विधेयक 2026 अंतर्गत जुन्या वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या पर्यावरण अर्थातच ग्रीन करात मोठी वाढ करण्यात आली आहे. नव्या दरांनुसार जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कर जवळपास दुप्पट करण्यात आलाय. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे. राज्य शासनाने मोटार वाहन कर अधिनियमात महत्त्वाची दुरुस्ती करत नवीन कर रचना जाहीर केली आहे. राज्यपालांच्या संमतीनंतर हा सुधारित अधिनियम अधिकृत राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला असून जुन्या वाहनांवर लागू होणाऱ्या करदरांमध्ये बदल करण्यात आलाय. या सुधारित तरतुदीनुसार वाहनांच्या पहिल्या नोंदणीपासून 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर दर 5 वर्षांनी कर आकारणी केली जाणार आहे. यामध्ये वाहनाचा प्रकार आणि उत्सर्जन मानक लक्षात घेऊन कर निश्चित करण्यात येणार आहे. या बदलांमुळे जुन्या वाहनधारकांवर आर्थिक परिणाम होण्याची शक्यता असून पर्यावरणपूरक आणि नवीन वाहनांकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल असा दावा करण्यात येतोय. ही सुधारणा राज्यातील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली असून वाहनधारकांनी नवीन नियमांची अंमलबजावणी लवकर होईल अशी माहिती परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 तयार केलंय. या धोरणानुसार भविष्यातील निवासी व्यावसायिक गृहनिर्माण संस्थांना विद्युत वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उपलब्ध करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. पेट्रोल डिझेलच्या वाहनांमधून होणाऱ्या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनासह अनेक व्याधी झाल्या. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी विद्युत वाहनांच्या वापरात वाढ, वाहनांचं उत्पादन व वापराला मोठ्या प्रमाणावर चालना देण्यासाठी राज्य सरकार सक्रिय झालं आहे. महाराष्ट्र मोटार वाहन कर दुरुस्ती विधेयक 2026 अंतर्गत जुन्या वाहनांवर आकारल्या जाणाऱ्या पर्यावरण म्हणजेच ग्रीन करात मोठी वाढ करण्यात आल्यानंतर दुचाकींसाठी नवे दर BS6 किंवा त्यापुढील मानक असलेल्या दुचाकींसाठी 2,000 रुपये तर BS4 किंवा त्याखालील मानक असलेल्या दुचाकींसाठी 4,000 रुपये दर आकारण्यात येणार आहे. तसेच पेट्रोल 4 चाकी वाहनांसाठी BS6 किंवा त्यापुढील 3,000 रुपये तसेच पेट्रोल 4 चाकींसाठी BS6 किंवा त्यापुढील 3,000 रुपये यासोबतच BS4 किंवा त्याखालील 6,000 रुपये तर डिझेल BS6 किंवा त्यापुढील 3,500 रुपये तर BS4 किंवा त्याखालील 4 चाकींसाठी 7,000 रुपये दर आकारण्यात येणार आहे. नव्या दरांनुसार जुन्या आणि प्रदूषण करणाऱ्या वाहनांवरील कर जवळपास दुप्पट करण्यात आल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री बसणार आहे.